साबुदाणाचा खमंग सुगंध आणि रामकृष्ण हरी असा आवाज आला की समजायचं आषाढी एकादशी आली आहे। विठ्ठलाच्या गजरात आज अख्खं जग नाहून निघालंय। ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात वारकरी समाज पंढरपुराला पोहोचलाय। हे बाबा, मी एकता भेलोंडे। सर्वप्रथम तुम्हाला हे बाबाच्या संपूर्ण टीमकडनं आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय आणि विठ्ठल म्हणजे त्याची आत्मा। आज आपण देवशनीय एकादशी म्हणजेच आपल्या लाडक्या विठुरायाच्या झोपेच्या पहिल्या रात्रीबद्दल जाणून घेणार आहोत। आषाढ महिन्याचा शुल्क पक्ष म्हणजे थोडक्यातच देवाचा गुड नाईट दिवस। ह्या दिवशी देव आपल्याला म्हणतो, ओके, मी आता 4 महिन्यासाठी लॉग आउट होतोय। भक्तांनो, तुम्ही सांभाळून घ्या। या दिवशी लाखो भक्त आपलं फळ, मृदुंग, हातात झांज, पायावर फोडं आणि तोंडात नाम पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात। त्या दिवशी गुगल सुद्धा म्हणतो, ही एकादशी फक्त वारकऱ्यांची नाही तर वैष्णव परंपरेतील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात, म्हणजेच 4 महिने झोपतात। पण गंमत जरी केली तरी ह्या दिवसाचा अर्थ म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि भक्तीचा उत्सव। ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ ह्या संतांची पालखी ही भक्तांची शाळा आहे। पंढरपूरची वारी म्हणजे आस्था, आदर आणि सामाजिक एकतेचं जिवंत रूप। तर चला विठ्ठलाच्या चरणी आपणही नाम घेऊयात। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आम्ही येतोच आहेत पुढल्या भागात अजून धमाल माहिती घेऊन। तोवर बघत रहा हे बाबा।